संसारी असावे असुनी नसावे, काळाची उडी पडेल बाजवा, सोडवे ना तेव्हा माय बाप, सोडवे ना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामिनी दूर इंद्रिय हात पाय कान, हे दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवापन भवरोग, नासे जीवन भवरोग, नासे जीवापन भवरोग, नासे जीवन भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, हरे हरे दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, ओ दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, आजने तू जोडसी नारायण, नाते जीवन भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, बोलाया वचन, जोडसी नारायण, नाते जीवन भवरोग, भवरोग, सांग कीर्तन सांग, हो होय अंग हरी रूप, हो होय अंग हरी रूप, हो होय अंग हरी रूप, कीर्तन सांग कीर्तने चाले, होय हरी रूपे, होय हरी रूपे, होय हरी रूपे, कीर्तन सांग कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, कीर्तन सांग कीर्तन सांग, होय अंग हरी रूपे, कीर्तन सांग कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, कीर्तन सांग कीर्तन सांग, होय अंग हरी रूपे, ओ कीर्तन सांग कीर्तन सांग, हो होय अंग हरी रूप, हो होय अंग हरी रूप, हो होय अंग हरी कीर्तन सांग कीर्तन सांग, होय अंग हरी रूपे, होय हरी रूपे, होय हरी रूपे, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, हे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 सुंदर
ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडीने रसर हिची ध्यान आवडीने रसर हिची ध्यान तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा असे पितांबर आवडे निरंतर हेच जान आवडे निरंतर हेच जान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मखर कुंडले तळपती श्रवण मखर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले दळपती श्रवणी मकर कुंडले दळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा असे पितांबर कंठी कौस्तुभ मने विराजितो कंठी कौस्तुभ मने विराजितो तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडीने रतर हेची ध्यान 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 ध्यान
निरंतर हे ध्यान निरंतर हे ध्यान क्या बात आवडे निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा असे पितांबर हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने हे तुळसी हार गळा आस पितांबर तुळसी हार गळा आस पितांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान
हरि 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 विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई 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 विठोबार एक साथ विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि हरि विठोबाय हरि कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी विठ्ठल भरवा भरवा तुहा भरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाबर कुमा देवीवर बाबर कुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा
रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तू विठ्ठल भरवा तू माधव भरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनी राहती एका गुंतोनी राहती एका गुंतोनी राहती एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहती एका गुंतोनी राहती ऐसे असावे संसार ऐसे असावे संसार ऐसे असावे संसार ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोरी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला प्रात काळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसार तैसे असावे संसार तैसे असावे हे संसार तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची दोरी शरण एका जना शरण एका जनार्दनी शरण एका जना एका जना ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय पवन ऐसे असता भय पवन ऐसे असता भय पवन असता भय पवन ऐसे असावे संसार ऐसे असावे संसार ऐसे असावे संसार ऐसे असावे संसार दोरी प्राचीनाची दोरी जोबरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची दोरी विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई विठोबार जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई हे पक्षी अंगणे उतरते पक्षी अंगणे उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी
Zwa
विठ्ठल विठ्ठल टाळी वाजत नाहीये बसलेली मंडळी एक टाळी वाजवा टाळी टाळी विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जो महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। विठाला 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने 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 बाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे
शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे नाथ बाबा सांसारिक जीवांना सुंदर असं मार्गदर्शन या अभंगातून करत आहेत. विठ्ठल 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 अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा 1 दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला बुलढाणा जिल्ह्याहून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी आमचे वेडू दौलत पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या प्रथम श्राद्धानिमित्त आमचे संदीप भैया तथा हितेश भैया यांच्या गोड अशा मार्गदर्शनातून भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचं स्वरूप, कार्यक्रमाचं नियोजन पाहिल्यानंतर असं वाटतंय की आपल्या गावामध्ये एखादा शताब्दी महोत्सव चालू आहे. कोणता महोत्सव चालू आहे? शताब्दी महोत्सव चालू आहे. आणि त्यामधील जागराचं कीर्तन माझं आहे. महाराज, मी दररोज 1 वर्ष श्राद्ध करतोय. असा दिवस नाही की त्या दिवशी वर्ष श्राद्धाचं कीर्तन नाहीये. बरोबर आहे का नाही? कार्यक्रम तर सर्वच करतात. कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रम देखणा करणं वेगळा. 2 प्रकारे कार्यक्रमामध्ये. कोणते कोणते प्रकारे? कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रम देखणा करणं वेगळं. देखणे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये जे कार्यक्रम होतात, मला जर परीक्षक केलं आणि विचारलं सध्या महाराष्ट्रामध्ये जेवढे कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये देखणा कार्यक्रम कोणता, तर मी तरी सांगतो 100% 100% मार्क आमच्या संदीप भैयाला, नितेश भैयाला जाईल. महाराज, मला आनंद वाटतोय. आपल्या बापाचा उत्सव एवढ्या मोठ्या थाटानं करणारे सुद्धा या महाराष्ट्रामध्ये लोक आहे. अरे, आपण ज्या देशामध्ये वावरतो, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये वावरतो, त्या देशाचं वाक्य आहे मातृदेवो भव पितृदेवो भव. वाल्मिक ऋषीने रामायणामध्ये सांगताना सांगितलं की मातरम पित्रम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता. हा या विश्वातील चालतं बोलतं दैवत आपले मायबाप आहे. सकळ तीर्थाची धुरे जे एका माता पितरे ज्ञानोबरायांनी सुद्धा वर्णन केलंय. ज्या महाराष्ट्रामध्ये आईला देवता मानल्या जातं, ज्या महाराष्ट्रामध्ये बापाला देवता मानल्या जातं, त्या महाराष्ट्रामध्ये दररोज जर एका वृद्धाश्रमाचा जन्म होत असेल तर प्रत्येकाने समजून चालावं की आपण कुठेतरी आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजेत. महाराज, पण ज्या महाराष्ट्रामध्ये पोरं आपल्या मायबापाला बोलत नाहीये, ज्या महाराष्ट्रामध्ये पोरं आपल्या मायबापाला वृद्धाश्रम मध्ये टाकतात, अशा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या बापाचा उत्सव एवढ्या ऐश्वर्यात करणारे सुद्धा लेकरं या महाराष्ट्रात हे विसरून चालणार नाहीये. असा सगळा सोहळा आणि त्यांचा बापाविषयी प्रेम पाहिल्यानंतर तुमच्यासारख्या माझ्यासारख्या लोकांना हरिक वाटेल. यात काय नवले तुकोबराय सांगतात, हा तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. मुली कन्या पुत्र होती जे सात्वी, कन्या पुत्र होते जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होते जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. देवा, चांगलं काम करणाऱ्या माणसाचा हरिक भावकीला वाटतो यात नवल नाहीये. चांगल्या काम करणाऱ्या माणसाचा हरिक घरच्यांना वाटतो यातही नवल नाहीये. हरिक घरच्यांना वाटून फायदा नाहीये, हरिक नातेवाईकांना पाठवून फायदा नाहीये. हरिक कोणाला वाटतो? तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा हरिक वाटावं एवढं सुंदर कार्य या दोघा भावांनी केलं. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. जिल्हा जरी आदिवासी असला, जिल्हा कोणता आहे तुमचा? जिल्हा जरी नावाला आदिवासी असला तरी तुम्ही सगळे बागायतदार आहे. तुम्ही सगळे काय आहे? बागायतदार आहे. तापी मैया तुमच्या गावाहून गेली म्हणजे तुम्ही गरीब राहिलेले नाहीये. बरोबर आहे का नाही? तुम्ही भाग्यवान आहे. तुम्ही ओपनच्याही सवलती घेता आणि आदिवाशाच्याही घेता म्हणजे भाग्यवान आहे तुम्ही. बरोबर आहे का नाही? खरोखर. पण अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय.
नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. एवढ्या लांबून मी धावपळ करत आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो, एक तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही आलो, दोन आणि करमणूक हा कीर्तनाचा विषय नाहीये, तीन. मी खरं सांगू, आज हसण्यासाठी मनोरंजनासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालंय महाराज. प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. असा खिसा नाहीये की त्या खिशामध्ये मोबाईल नाहीये. त्या मोबाईलमध्ये जा, यूट्यूब उघडान, रात्रभर हास्य कॉमेडी जत्रा पहान, रात्रभर हसत बसा. पण इथं बसणारे मायबाप महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा करू नका गड्यांनो. महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून विनोदाची अपेक्षा करू नका. कीर्तन हे तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आहे. कीर्तन हे तुमच्या आणि माझ्या बदलासाठी आहे. अरे कीर्तनात आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये चेंजेस येतो. कीर्तनामध्ये आल्यानंतर माणसाला माळ घालण्याची इच्छा होते. कीर्तनामध्ये आल्यानंतर माणसाला दारू सोडण्याची इच्छा होती. आणि त्या कीर्तनात जर आपण विनोदाची अपेक्षा करायला लागलो, त्या कीर्तनात जर आपण हसण्याची अपेक्षा करायला लागलो, तर मला तरी असं वाटतं हे जगातलं सगळ्यात मोठं पाप राहील. म्हणून कीर्तने साधनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. म्हणून आपण भाग्यवान मंडळी आहात. महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून विनोदाची हसण्याची अपेक्षा करू नका. लक्ष देऊन ऐका. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. एवढं सुंदर नियोजन या दोघा भावांनी केलं की आज मेघराजानं सुद्धा आपल्यावर अवकृपा केली महाराज. बरोबर आहे का नाही? नाही तर त्याची जर कृपा झाली असती तर मला वाटलं असतं कीर्तन झालंच नसतं महाराज. बरोबर आहे का नाही? पण मेघराजा सुद्धा विचार करतोय, दोघा भावांनी एवढा जीव ओतलाय महाराज. धुळ्यापासून तर तुमच्या गावापर्यंत बॅनर लावलेले. कुठून? धुळ्यापासून तर इथपर्यंत लावले. मग एवढा जीव जर दोघा भावांनी ओतला असेल तर मेघराजा सुद्धा विचार करू लागला, एवढा सुंदर कार्यक्रम आहे आणि आपण त्या कार्यक्रमात जाऊन चव घालून घ्यायची नाही. म्हणून मेघराजाने आज आपल्यावर कृपा केली. महाराज लक्ष देऊन ऐका. जाणं या निसर्गाचा नियम आहे. जाणं या प्रकृतीचा नियम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. बऱ्याचशा ठिकाणी दशक्रिया विधीच्या कीर्तनाला गेलो, तेरवीच्या कीर्तनाला गेलो, वर्षश्राद्धाच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेलो की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आमच्याकडे येतात. महाराज खूप काही कष्ट केले हो आमच्या वडिलांनी आमच्यासाठी. लक्ष द्या. खूप काही कष्ट केले आमच्या वडिलांनी आमच्यासाठी. आता त्यांच्या आरामाचे दिवस आले, आता त्यांचे खाण्यापिण्याचे दिवस आले. आमचे वडील आम्हाला सोडून गेले. काही सांगतात वडील सोडून गेले, काही सांगतात आई सोडून गेली, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात बहीण सोडून गेली. बसणारी मंडळी, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लक्ष देऊन कीर्तन ऐका. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कारण जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचे. कबीर महाराज सांगतात, आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. जोही व्यक्ती या जगामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. महाराज सांगतात, एथ नाही बुरो आले अवतार, 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 एथ नाही बुरो
हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही. बसणारी मंडळी कीर्तन लक्ष देऊन ऐका. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. पण बसणारी मंडळी कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. अरे आमच्या वेडू दौलत पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व पुरुष मंडळींनी विचार करा, आपणही असं काम करावं की आपल्या घरच्यांनी सुद्धा आपलं वर्ष श्राद्ध एवढ्या थाटामाटात घातलं पाहिजे. आपण गेल्यानंतर आपल्याहीसाठी 2 लोक रडले पाहिजेत. अहो तुमच्यासाठी नाही महाराष्ट्र रडला तरी चालेल, पण कमीत कमी नंदुरबार जिल्हा तर रडला पाहिजे का नाही महाराज? बरं जाऊ द्या, नंदुरबार जिल्हा तुमचं, कमीत कमी तुमचं गाव तुमच्यासाठी रडा एवढं तर चांगलं जगा. अहो काही लोक मराव म्हणून गाव नवस करतं. माझी भाषा कळते ना तुम्हाला का आयराणी बोलू? नाही नाही कळस ना तुम्हाला माझी? मला थोडी थोडी जमस तुमची. ओ मना दादा, ओ मनी दल्ली, ओ कथा फिरस सगळं जमत बरं थोडं थोडं, जास्त नाही पण यलपटे कासती. हा विठ्ठल 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 कुंडली जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे, पण जीवन असं जगा गड्यानो की तुम्ही गेल्यानंतर 2 लोकांना तरी तुमच्या तुमचं आठवण आल्यानंतर त्यांना हसू आले पाहिजेत. अरे या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस गेले त्यावेळेस ही बातमी ज्यावेळेस महाराष्ट्राला कळाली, त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला यात नवल नाहीये, त्यांच्या नातेवाईकांना दुःख झालं यात नवल नाहीये, त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं यात नवल नाहीये. आपण असा इतिहास मोठ्यांच्या मुखातून ऐकतोय. छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला. महाराज अरे काय माझं राजाचं जीवन असेल की ज्या राजासाठी कुत्रे मरत होते, तुमच्यानी माझ्यासाठी कुत्रे मरणार नाही याची गॅरंटी मी घेतो. पण तुमच्यानी माझ्यासाठी 2 माणसं तर रडले पाहिजेत. कबीर बाबा सांगतात, कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. माय बाप असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर लोकांना रडू आलं पाहिजेत. मी तर नेहमी सांगतो, उत्तमाची उरे कीर्ती मागे, हो उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे, 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 तुका म्हणे मरणाची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती, एरती माईके दुःखाची जनिती. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे रा, कीर्ती माईके दुःखाची जनिती, कीर्ती माईके दुःखाची जनिती. तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे,
उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. अभंग मी नाथबाबाचा घेतलाय आणि नाथबाबाने तुम्हाला आणि मला जीवन जगण्याचं सूत्र सांगितलंय. काय सांगितलं? सूत्र सांगितलंय. नेमकं माणसाच्या जीवनातली सगळ्यात मोठी फसगत काय आहे महाराज? नको त्या गोष्टीला माणूस आपलं म्हणतोय. पहिला तर प्रश्न आहे, आपण आलोय कुठून? कोहम कथमिदम जातम. मी कोण आहे सा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं? सगळ्या लोकांची धावपळ चालू आहे. कशासाठी पळतो हेही कळत नाही आणि का पळतो हेही कळत नाही. ज्याच्याकडे पैसे नाही तोही पळतोचे आणि ज्याच्याकडे पैसे भरपूर तोही पळतोचे. सुखी कोणच नाही. ज्याचं लग्न झालं तेही तानात आहे आणि ज्याचं होत नाही ते कोमात आहे. आमच्या विभागातले लोक तुमच्याकडे पोरी पाहायला येतात. त्यांना वाटतं इकडे कुठं ताळा जमल का, इकडचे तिकडे येतात. पण इकडचे तिकडे गेले आणि तिकडचे इकडे जरी आले तरी तुमचे लग्न होणार नाही. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. मग सगळं जग दुःखी आहे. कशासाठी धावतो हे कळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्ने नाही केला. हिंडता दिशाक्षीन फावला माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी. रात्रंदिवस धावपळ चाललो आणि त्या धावपळामध्ये नेमका भगवंताने नरदेह कशासाठी दिलाय, काय दिला? सगळ्या गोष्टी विसरून गेलाय. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. कि भज मन नारायण भज मन नारायण. अरे कशासाठी भगवंताने जन्माला घातलंय महाराज सांगतात. सुंदर नरदे जो जगाच्या मालकाने दिला तो भगवंत चिंतनासाठी दिलाय. पण तुमच्यानी माझ्या जीवनातलं दुर्भाग्य ज्याच्यासाठी दिला ती गोष्टच आपण विसरून गेलोय. दिलाय भजनासाठी पण आपण भले काना त्याला नवत्री मात्रा देऊन टाकला. देवे दिला देह भोजना गोमटा. भजनाचं भोजन करून टाकलंय. आणि खरं सांगू का, काही लोकांना नरदे मिळाला नाही, कळाला नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगत्या. एवढं सुंदर नियोजन आमच्या सीतेश भैयाने आणि संदीप भैयाने केलं. मग मला एवढ्या मंडळीला विचारायचं, आपल्या गावाच्या 10-12 म्हशींनी विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ? बरं जाऊ द्या. 10-12 बैलांनी विचार केला का पुरुषोत्तम महाराज बुलढाणा जिल्ह्याहून आले आपण त्यांना भेट घ्यायला जाऊ? अरे चुकून जर एखादं कुत्र कीर्तनात आलं तर लोक त्याला दगड मारतात आणि काढून देतात. बसणारी मंडळी, मला एवढंच सांगायचं तुम्हाला, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. प्रमाण घ्या. खंतीत न करा होणे गाढव कुत्रा. मग पशूंना नरदे मिळाला नाही, कळाला नाही. एक काहींना कळाला पण मिळाला नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. पण जगातले सगळ्यात अभाग्य लोक तुम्ही आणि मी आहोत महाराज. एवढा सुंदर नरदे दिला. काय या नरद्याचं वर्णन करायचं महाराज. डोळ्याच्या ठिकाणी डोळे दिले, नाकाच्या ठिकाणी नाक दिलं, होटाच्या ठिकाणी होठ दिले, दाताच्या ठिकाणी दात दिले. किती सुंदर नरदे आहे महाराज. भगवंताने जर समजा हे बटन मागून टाकलं असतं किती अवघड झाला असतो. डोळ्यानं घास पाहावा लागला असताना असा माग टाकावा लागला असता. मग एवढा सुंदर नरदे तुम्हाला दिलाय. महाराजांनी सांगितलं जेने तू जोडसी नारायण. नारायणाला जोडण्यासाठी दिलाय. पण तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळे महाराज सांगतात हा तोया झाला फाटा बाधिकेचा. बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा. बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा. बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा. जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकांमध्ये जन्माला घातलंय. पण कशासाठी जन्माला आलो या सगळ्या गोष्टी विसरून गेलो. इथं आल्यानंतर माणसाच्या जीवनातली सगळ्यात मोठी फसगत ही झाली, नको त्या गोष्टीला माणूस आपलं म्हणतोय.
भागवतामध्ये आत्मदेवाला गोकर्णाने जो उपदेश केलाय तो हाच केलाय. पिताश्री देहेस्ति मांसृतिरे भीमतीम तेजत्वम जाया शुता दिशु सदा ममता विमुंच पश्यानिशम जगति दक्षिण भंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते सोडून द्या. करायचं काय बाळा? धर्मम भजस्व सततम तेजलोक धर्मान. जा जंगलामध्ये जाऊन देवाचं चिंतन करा. खरं सांगू तुम्हाला, नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की जीवनामध्ये दुःख सुरू होतं. नको त्या गोष्टीला आपलं म्हणतोय आपण. इथं तुम्हाला भगवंताने राहण्यासाठी नाहीये. काही दिवस ही रूम तुम्हाला भाड्याने दिलेली. काय दिलेली आहे? भाड्याने दिलेली. ज्या दिवशी रूम मालक सांगाल हे बाबा ही रूम खाली करायची तुकोबराय सांगतात, काळाची एवढी पडेल बाजवा सोडवे ना तेव्हा माय बाप, सोडवे ना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामिनी दूर राय. माय बाप देव सोडून जगातले जेवढे काही नाते ते सर्व नाते तुम्हाला त्या टायमाला सोडवणार नाही. भगवंताने तुम्हाला फक्त देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. पण असा अवघड झालंय महाराज, कीर्तनाच्या माध्यमातून काही लोकांच्या घरी गेलं ना महाराज की चहा असतो 5 रुपयाचा पण ऐकून घ्यावं लागतं 21 रुपयाचं. महाराज कठीण तळ आहे. आपण चहा पिऊस तर लोक म्हणतात महाराज ही जी 100 एकर जमीन ना ही या पठ्ठ्याची. हा तुमच्या मनात मोठा भ्रम आहे. मी एक सांगू, तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ती जमीन तिथंच होती. तुमचा बाप जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ती जमीन तिथंच होती. तुमचा आजोबा जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ती जमीन, तुमचा पंजोबा जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ती जमीन, तुमचा खापर पंजोबा जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ती जमीन, तुमचा टपर पंजोबा जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ती जमीन, तुमचा चप्पर पंजोबा जन्माला. तुम्ही असं रात्रभर जरी म्हणलं तरी पंजोबा काही संपणार नाहीये. मग पंजोबा गेलाय, आजोबा गेलाय, बापही गेला आणि आपल्या गौऱ्या सुद्धा मसनात गेल्या, पण जमीन काही तिथून हल्ली नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. मग जमीन तुमची नाही का? अरे हो, भगवंताने तुम्हाला फक्त इथं पाठवलेलं आहे. इथं तुमचं काहीच नाहीये महाराज. कोणत्या दिवशी कधी तुम्हाला ऑर्डर येईल आणि कधी तुमची बदली होईल काही सांगता येत नाहीये. एका माणसाला धुळ्याला जायचं होतं. काय जायचं होतं? धुळ्याला जायचं होतं. गाडी चालली होती नाशिकला. कुठं चालली होती गाडी? नाशिकला चालली होती. मग नंदुरबारच्या बस स्टँडवरून बसला आणि धुळ्याचं तिकीट काढलं. काय केलं? धुळ्याचं तिकीट काढलं. मग धुळे आल्यानंतर कंडक्टरने घंटी वाजवली. ऐका ऐका, धुळ्यातले जेवढे काही मंडळी त्यांनी उतरून घ्या. हा म्हणला गाडीचं तिकीट काढलेलं आहे मी, आणि तिकीट काढलं म्हणल्यानंतर धुळे आल्यानंतर यानं उतरलं पाहिजेत का नाही? पण हा काही उतरला नाही. कंडक्टरने सांगितलं हो तुमचं तिकीट धुळ्यापर्यंतच आहे, तुम्हाला इथं उतरावं लागल. हा म्हणे गाडी कुठपर्यंत चालली? हा म्हणे नाशिक. मग चला ना म्हणे तिकीट आहे ना माझ्याकडे. अहो नाही हो, तुमचं तिकीट धुळ्यापर्यंत आहे, तुम्हाला उतरावं लागतं. तो म्हणला कसं नाही? गाडी का तुमच्या बापाची का सरकारच्या बापाची? मी नाशिक पर्यंत येणार. कंडक्टर विनंती करतात अहो बाबा तुमचं वय झालंय, असं वेड्यासारखं करू नका. तुमचं तिकीट धुळ्यापर्यंतच आहे आणि तुम्हाला कुठं उतरावं लागल? धुळ्यावर. आणि प्रेमानं जर तो म्हातारा नाही उतरला तर कंडक्टर त्याची गच्ची धरतो. काय करतो? त्याला खाली. ज्या वेळेस तुमची जीवन यात्रा संपल ना महाराज, तुमची इच्छा असो नसो तुम्हाला या मृत्यू लोकातून जावं लागतं. मग जाण्याच्या अगोदर माणसानं काहीतरी हिताचा विचार केला पाहिजे ना. मी आलोय कुठून? कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून? मला करायचं काय? मला जायचं. सगळ्या गोष्टी विसरून गेलेल्या आहे आणि माणूस निवांत राहिलाय. भागवतामध्ये भागवतकाराने एक श्लोक खर्च केलाय. काल व्याल मुखग्राश त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम. बसणारे मंडळी, एक मोठा अजगर आहे गड्यांनो, आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही आणि मी बसले होतो. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना महाराज, त्या दिवशी तुमच्या आणि माझ्या जीवनातलं गणित संपल्याशिवाय राहणार नाहीये. बसणारे मंडळी, शास्त्रकाराने तुम्हाला आणि मला संसार सोडा असं नाही सांगितलं.
संसार करा, पण कसा करा महाराज सांगतात. संसारी असावे आसुनी नसावे. संसारी कसा असावा? अरे गटारामध्ये जे कमळ असतं, कमळ कधीच चांगल्या पाण्यात उगवत नाही. कशात उगवतं? गटारामध्ये. पण बसणारे मंडळी, त्या कमळाचा एक गुण घेण्यासारखा आहे. कमळ गटारामध्ये उगवतं, पण कमळ चुकून सुद्धा कधी सुद्धा अंगावर गटार लावून घेत नाहीये. उगवतं कुठं? गटारामध्ये, पण गटाराचा शिंतोडा सुद्धा अंगावर घेत नाहीये. तसं संसार करत असताना ज्ञानोबरायांनी तुम्हाला मला सांगितलं, असोनी संसारी जीवे वेकुकरी वेदशास्त्र उभारी माया सदा वेदशास्त्र उभारी माया सदा असोनी संसारी जीवे वेकुकरी वेदशास्त्र उभारी माया सदा वेदशास्त्र उभारी. संसार करा सांगितलंय. गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केला. गवळणीने संसाराचा त्याग केला आणि तरी सुद्धा भगवान परमात्मा गवळणी सोबत नाचत होता, खेळत होता. याचं कारण गवळणी दिसत जरी संसार करत असतात, पण अंतःकरणामध्ये श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बसणारे मंडळी, गवळणी दही दूध तूप लोणी घेऊन कुठं जायच्या? मथुरेला जायचं. डोक्यावर दही होतं, डोक्यावर तूप होतं, डोक्यावर लोणी होतं, पण भगवंताचं चिंतन. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. भगवंताचं चिंतन अंतःकरणामध्ये असल्यामुळे महाराज सांगतात, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्यागे. 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 हा गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्यागे. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या. तव तव हा सती मथुरेच्या गे. तव तव हा सती मथुरेच्या. तव हा सती मथुरेच्या गे. तव तव सती मथुरेच्या गे. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्यागे. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्यागे. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हा सती मथुरेच्या गे. बसणारे माय मावल्या हो, उद्या जर एखादी सकाळी सकाळी एखादी माय माऊली तुमच्या गल्लीमध्ये आली, तिच्या डोक्यावर कांदे बटाटे वांगे, ती तुमच्याकडे पाहून म्हणली, पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे. तुम्ही काय विचार करसाल माया हो? तुम्ही एवढाच विचार करसाल, म्हणसाल माय हिच्या गोळ्या संपलेल्या आहे. बरोबर आहे का नाही? हिला विड्याच्या दवाखान्यात न्यावं लागेल का? त्यावेळेस सुद्धा गवळणीच्या बाबतीत सगळे लोक असाच विचार करायचे. तव तव हासती मथुरेच्या. पण तुकोबरायने सांगितलं, तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई. नको त्या गोष्टीला जीवनामध्ये आपलंसं म्हणतोय, आणि आपलंसं म्हणलं की दुःख सुरू होतंय. महाराज, संसारामध्ये संसार करू नका असं नाहीये, संसार करा, पण संसाराचं गणित कसं सोडवायचं. सर्व साधू संतांनी विचार केला. लोक जन्माला येतात, युवा होतात, लोक मरून जातात, लोक लोकांच्या जीवनाचा विचार करत नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ज्यावेळेस या समाजाकडे पाहिलं, हे बाबांनो, संसाराचं गणित सोडवत असताना कसं सोडवा. नाथ बाबाने आपल्या पहिल्या चरणामध्ये जो दृष्टांत दिला तो किती सुंदर आहे पहा. बोला. पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतर आती, पक्षी
माझ्या नाथबाबांनी 2 दृष्टांत दिलेले. पहिला दृष्टांत तुम्हाला आणि मला दिलाय, पक्षी अंगणी उतरती. आपण सर्व शेतकरी बांधव आहोत. आपल्या दारामध्ये जर एखाद्या माय माऊलीने गहू वाळत घातले असेल, ज्वारी वाळत घातली असेल, बाजरी वाळत घातलेली असेल, आणि सकाळच्या पहारी 10-5 पक्षी ज्यावेळेस ते बाजरी खाण्यासाठी येतात, गहू खाण्यासाठी येतात, ज्वारी खाण्यासाठी येतात, इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, त्या पक्ष्याने जेवढं पोटाला लागतं तेवढं खातात. पक्षी कधी एफडी करतात का हो? पक्ष्यांनी एफडी केलेली पाहिली का एखाद्या बँकेमध्ये? नाही. बरं चला, पक्षाने एखादी जीवन निगम पॉलिसी काढताना पाहिली का? नाही नाही नाही. बरं जाऊ द्या. पक्षाने काही एखाद्या शेअर मार्केटमध्ये 10-5 लाख रुपये गुंतवले का? नाही. चला, पक्षाने आपल्या लेकरा बाळासाठी काही 10-5 गुंठे घेऊन ठेवले का? नाही 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 नाही. पक्षी फक्त येतो, काय करतो? पक्षी अंगणी उतरती, अंगणामध्ये उतरतो, त्याला जेवढं लागतं तेवढं खातो आणि काय करतो? निघून जातो. काय करतो? निघून जातो. आपली तर एवढी तयारी महाराज, पोरगी जन्माला आल्यानंतर शाळेत पहिल्यानंतर टाकतो, पहिली तिची पॉलिसी काढतो. जन्माला आल्यावरच विचार करतो माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल. उद्याचा भरोसा नाहीये. उद्या काय होणार आहे तुम्हाला मला माहित नाही. मग उद्याची काळजी का करता? खरं सांगू का, उद्याचा विचार करून आजची रात्र खराब करणारा जगातला सगळ्यात मोठा मूर्ख सांग. मला तुमच्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था करणार आहे. फक्त आपलं चुकतं कुठं? आपण देवावर विश्वास ठेवत नाही. महाराज सांगतात, तुका मने भार घातली आवडी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका मने भार घातली आवडी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण नारायण. तुम्ही फक्त त्याच्यावर भार घाला. तुका म्हणे भार घातली आवरी, होईल कैवारी नारायण. एकदा का त्याच्यावर भार घातला, महाराज सांगतात, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. तो सगळी व्यवस्था करेल. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, पुरुष मंडळी, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. लग्न झाल्यानंतर तुमची आणि माझी पत्नी फक्त तुमच्या आणि माझ्या नावाचं मंगळसूत्र घालते. काय करते? गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते. बस तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते आणि तुमच्या नावाचं कुंकू लावते. जीवनभर माणूस तिची सेवा करतो. मला एवढंच सांगायचं, तिनं नुसतं मंगळसूत्र घातलं आणि कुंकू लावलं तर जीवनभर आपण तिची सेवा करतो. किती सेवा करतो तिची? त्या बायकोसाठी आपण स्वतःच्या बहिणीला बोलत नाही, त्या बायकोसाठी म्हणून स्वतःच्या भावाला बोलत नाही. याच्या पुढे जाऊन सांगू, काही काही माणसं तर एवढे बैल बुगले कळतात तुम्हाला? तुमच्या खानदेशामध्ये त्याला काय म्हणतात? आमच्या तिकडं बायकोचं ऐकणाऱ्याला बैल बुगल्या म्हणतात. तुमच्या तिकडं काय म्हणतात? काही भागात त्याला बायल्या म्हणतात. बायल्याशे ना? बरोबर शे. जय देव जय देव जय मनी बायको, बरोबर शे ना? तू जे जे सांगशील ते ते मी ऐको. जय देव जय देव. ऐका दर्शन. काही माणसाने आपल्या बायकोसाठी आपल्या आईला सोडलंय, बापाला सोडलं. तिनं काहीच नाही केलं. फक्त मंगळसूत्र तुमच्या नावाचं गळ्यामध्ये घातलं आणि कुंकू तुमच्या नावाचं लावलं. बसणारे मंडळी, तसं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि कपाळाला गोपीचंदन टिळा लावा. बस. तुका म्हणे भार घातली यावरीन, होईल कैवारी नारायण. महाराज सांगतात, अशी जर जबाबदारी तुम्ही त्याच्यावर टाकली तर तुका म्हणे भार घातली यावरी, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवाराया. कुठेतरी तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय. महाराज या भागामध्ये एक खूप मोठे थोर संत होऊन गेले, त्यांना आपण कृष्णा माऊली म्हणतो. काय म्हणतो? कृष्णा माऊली जायखेडकर. काय केलं होत्या माणसाने? कृष्णा माऊलीने कधीच भागवत केलं नाही, कृष्णा माऊलीने कधी प्रवचन केलं नाही, कृष्णा माऊलीने कधी कीर्तन केलं नाहीये. मी खरं सांगू का, तुमच्या नंदुरबार जिल्हा असेल, धुळे असेल, हे 2-4 जे जिल्हे आहे, जो आदिवासी पट्टा आहे, जिकडं देव माहीत नाही, धर्म माहीत नाही, गाथा पारायण माहीत नाही, ज्ञानेश्वरी पारायण माहीत नाही, अशा प्रत्येक गावामध्ये सप्ते जर सुरू झाले असेल तर मला असं वाटतं ते फक्त आमच्या कृष्णा माऊलीमुळे सुरू झालेले. काहीच केलं नाही त्यांनी, फक्त राम कृष्ण हरी, बस. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही केलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सर्वांना एवढं सांगितलं, बाकी काहीच नाही. आणि याच्यापेक्षा मोठं साधन जगामध्ये कोणतंच नाही. विठाल विठाल स्वर दे थोडं. कुंडली कवरदा हरी विठाल ज्ञानदेव हरिनाथ.
जर संसार तुमचा चालू आहे, मग संसारामध्ये आदर्श नाथबाबाने सांगितलं, पक्ष्यांगणी उतरती जे का गुंतोनी राहती. जसं पक्षाचं खाद्य झाल्यानंतर पक्षी जसा निघून जातो, तसं आपण सुद्धा संसाराचं मार्गकरण करत असताना असंच करा. आणि जोपर्यंत तुमच्या प्रारब्धाची दोरी तुमच्या सोबत आहे तोपर्यंत संसार आनंदानं करा. ज्या दिवशी प्रारब्ध संपल त्या दिवशी संसार सोडा. अभंगाचं दुसरं चरण. तैसे असावे संसारी, 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 सारी तेरे अलावी संसारी. जोवरी प्राचे नाच दोरे, जोवरी प्राचे नाच दोरे, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी. जोवरी बाजी दोरी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे काय गोड नाथ महाराज तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करतात. हे बघा ना, नाथ महाराज सांगतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून. तैसे कसे, जसं पक्षी अंगणात उतरतो त्याचं खाणं झाल्यानंतर तो निघून जातो, तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची, प्राचीनाची या शब्दाचा अर्थ काय, प्रारब्धाची दोरी. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत संसार आनंदानं करा. ज्या दिवशी प्रारब्धाची दोरी तुटल ना महाराज, त्या दिवशी काय आहे, विधना तेरे लेक किसी की समझ न आते हैं, विधना तेरे लेक किसी के. ज्या दिवशी तुमचं कर्म संपल ना गड्यानो, ज्या दिवशी तुमचं प्रारब्धाची दोरी तुटल ना, त्या दिवशी किती जरी प्रयत्न केले तरी नाही शक्य होणार. अरे कोटी कोटी रुपयाच्या बॅगी घेऊन कोरोनाच्या काळात आपण डॉक्टरच्या दारात उभे होतो, डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब, हे 100,00,000 रुपये घ्या, हे कोटी रुपये घ्या, पण वाचव माझ्या घरच्यांना. बसणारे मंडळी, एक कीर्तनातून लक्ष देऊन एक वाक्य ऐका. माणसं पैशाने जगत नाही, एक माणसं ओळखीने जगत नाही, 2 माणसं डॉक्टर कुणाही जगत नाही, 3 आणि माणसं सत्तेनंही जगत नाही, 4. सत्तेनं जर माणसं जगले असते ते मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. पैशानं जर माणसं जगले असते, या श्रीमंतानं चेकच दिले असते महाराज यम न्यायला आल्यानंतर. पण खरं सांगू तुम्हाला, सगळं जग मॅनेज झालं, पण अजून यम कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला नाहीये. यम अहो सगळं जग मॅनेज झालं, तुमच्या गाडीत बसणारे लोक मॅनेज होतात, खातात तुमच्यासोबत, पैसे तुमचे घेतात, आणि कधी कोणाचा प्रचार करतील काही सांगता येत. सगळं जग मॅनेज झालं, पण आतापर्यंत यम कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला. ज्या दिवशी यमाचा मिस कॉल येईल ना, एका हिंदी कवीनं खूप सुंदर वर्णन केलंय, तो सांगतो पहा. ए मन मुसाफिर तुझे जाना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली हो पिंजरा खाली. बसणारे मंडळी, ज्या दिवशी यमाचा तुम्हाला फोन येईल त्या दिवशी इच्छा असो नसो तुम्हाला कॉल उचलावंच लागतो. मग बसणारे मंडळींना माझी विनंती आहे,
यमाची झडप तुमच्यावर बसण्याच्या अगोदर माणसाने सावध व्हा आणि करा काय करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका येणेनो हे जन्म यमाचे यातना ऐसिया साधना करा काही मग करायचं काय महाराज सांगतात हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता नाही मागुता जन्मगे नाही मागुता जन्मगे नाही मागुता जन्मगे नाही मागुता जन्मगे हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता चिंता महाराजांचं सुद्धा हे द्रौपद पहा आणि ज्ञानोबरायचं सुद्धा द्रौपद पहा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना आणि इकडं नाथ बाबा सांगतात हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांना ही मागुता जन्म घेणे म्हणून बाकीच्या सगळ्या भानगडी सोडून द्या भगवंताचं चिंतन करा भगवंताच्या चिंतनाचा फायदा काय महाराज सांगतात नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला द्या सोडून लक्ष द्या कीर्तन ऐकून माझ्याकडे पहा इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसल्या मायनो एक छोटासा प्रश्न तुम्हाला करतो तुम्ही सर्व माता माऊल्या बसले तर एखादी तरी माय माऊली अशी असेल ना हो तिचा नवरा दारू पित असेल हात वर करा बरं अख्ख्या खोंडामळीमध्ये एकही बेवडा नाही अरे बाप रे बाप मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे इथेच दादा ओ माया ओ मनी माय माझं ऐकून हात वर करायचा असाल आणि ते बेवडं इकडं बसेल असेल मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल ते तुम्हाला हानत हानत अख्खा दसरा तुमच्यावर काढाल माया हो नका ताण घेऊ मग इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझं म्हणणं आहे तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी मान सुद्धा नका हलू मी मानसशास्त्राचा तज्ज्ञ आहे कोणत्या माय माऊलीचा नवरा दारू पितो मी चेहरा पाहून सांगू शकतो बागेश्वरला पर्ची पाहावं लागते मी चेहरा पाहायला सांगू शकतो माणूस किती हलकट आहे काही काही माणसं चेहऱ्याहूनच हलकट असतात महाराज बरोबर आहे का नाही त्यांची कुंडली पाहायची गरज नाही चेहरा पाहिला कीच कळून जातं हे कुचकय चेहरा पाहिल्यावर कळतं की कधीच रुपये कोणाला उसणं देत नाहीये चेहरा पाहिल्यावर कळतं की याचा चेहरा बरोबर आहे का नाही लक्ष देऊन कीर्तन आहे का मला तुम्हाला एवढंच सांगायचं मग असं वाटतं ना माया तुम्हाला तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी एकदम सुंदर उपाय सांगतो तुम्ही फक्त करून पहा रेकॉर्डिंग करून घ्या माझा आवाज जर तुमच्या नवऱ्यानं 2 महिन्यात दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये काही काही तर माय मामाला म्हणतील ओ मना दादा पहिला मंत्र सांग ओ बाबा बरोबर आहे का नाही बरं मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे कोणता बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम कृष्ण बाबाजी आपुले सांगितले नाम दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम कृष्ण कृष्ण हरी आपल्या कृष्ण माऊलीचा मंत्र कोणता आहे रामकृष्ण हरी आणि तुकोबरायच्या गुरुने तुकोबरायला कोणता मंत्र दिलाय बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी मग इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो तुम्हाला स्वयंपाकाला 1 तास लागतो ना चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो माया हो बोला किती वेळ लागतो माया हो 1 तास मग 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे आवाज कमी कर तोंडाला काय काम आहे उद्यापासून करून तर बघा एकही 2 वर्ष फक्त 3 आता आजची किती तारीख आहे 4 ऑक्टोबर पासून 4 डिसेंबर पर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 महिने करा फक्त
सकाळी उठलं की स्वयंपाक सुरू झालं की 1 तास कोणालाच बोलू नका, मोबाईल खेळू नका, पोरीला बोलू नका, पोराला बोलू नका, नवऱ्याला बोलू नका, सासूला बोलू नका, कोणालाच बोलू नका. फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चपात्या करताना सुद्धा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, भाकरी करत असताना रामकृष्ण हरी, कोणालाच बोलू नका. 1 तास जर तुम्ही रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणलं, माया होतं 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? किती? बोला बोला किती? आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो. सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं? बोला माया हो किती? आणि 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस ते जेवणात जाईल ते जेवण आणि तो प्रसाद तयार होईल. माया हो काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला पाजा. खानदानी बेवडा कळतो का तुम्हाला? म्हणजे तोही बेवडा, त्याचा बापही बेवडा, त्याचा आजोबाही बेवडा, त्याचा नातूही बेवडा, त्याला काय म्हणतात? खानदानी. अशा खानदानी बेवड्याला फक्त 2 महिने खाऊ घाला. माया हो किती? तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, तुटे भव रोग संचित क्रियामान. अरे वाल्ह्या कोळ्यासारखं एवढं पापी माणूस जर भगवंताच्या नामानं सुटत असेल, आजा मेळासारखा पापी, त्यानं फक्त एकदा देवाचं नाव केलं, हे नारायणा, 10 आवाज देवाला नव्हता दिला. आवाज कोणाला दिला होता? पोराला दिला होता. कोणाला दिला होता? अरे पोराला आवाज दिला तरी जगाच्या मालकानं आजा मेळ्याचा उद्धार केलाय, वाल्ह्या कोळ्यासारख्या पाप्याचा उद्धार केलाय. आपल्यासारख्या बेवड्याचा उद्धार होणार नाही का? तशी दारू कशानं सुटत नाही बरं माया हो. कोणत्या डॉक्टर कोण नाही, कोणत्या बाबा कोण नाही, कोणत्या बाबी कोण नाही. त्या मुंबई पुण्याकडे एक इंजेक्शन आहे 50,000 माहिती आहे का? इकडं सुरतकडे बी येते महाराज. अहो हे काही आमच्या गावचे बेवडे क्रुझर भरून त्या सुरतकडे गेले. अहो हे पेतपेतच तिथपर्यंत गेले. 50,000चं इंजेक्शन टोचलं नाही, पेतपेतच घरी आले. आणि जर इंजेक्शननं दारू सुटली असती, सुटत तर नाही पण धरायला काय हरकत आहे, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिलं असतं. दारू पिराय ना तू. भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताच्या नामामध्ये खूप ताकद आहे. माझे गुरुजी मला सांगतात, अरे पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे. आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर कसा आहे माया हो? अरे पेढा झोपीत जरी खाल्ला तरी गोडच आहे. पेढा हसत हसत खाल्ला तरी गोडच आहे. आणि पेढा रडत रडत खाल्ल्यावर भगवंताचं नाव कोणत्याही भावनेने घ्या आणि कसंही घ्या, काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही उदरते. आव किती सबसिडी आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. नाथ बाबा सांगतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. नाथ महाराजांना तर किती सबसिडी दिली. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण. न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन. पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी न साधन, लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन. आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणा म्हणा म्हणा. न लगे तीर्थाचे भ्रमण, तीर्थाला जायची गरज नाही. न लगे दंडन मुंडन, तिरुपतीला जाऊन चाटी करायची गरज. न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना. नाथ बाबा सांगतात, हीच माझी विनवणी, जोडून या कर दोन्ही, शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी म्हणून बसणारे मंडळी, संसारामध्ये बाकीच्या गोष्टी अशक्य आहे तुम्हाला आणि मला. आदर्श घ्या कोणाचा? पक्षाचा. महाराज सांगतात, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणी राहती. आपण कसं करायचं? तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची जोरी. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत आनंदानं परमार्थ करा, जीवन जगून घ्या. कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाही. अरे मग त्याच्या अगोदर माणसाने गेलं पाहिजे. चांगला मोबाईल घेण्यासाठी गेले तर मोबाईलची गॅरंटी आहे.
चांगला माईक घेण्यासाठी गेले तर माईकची गॅरंटी आहे, चांगला साऊंड घेण्यासाठी गेले तर साऊंडची गॅरंटी आहे, चांगला कॅमेरा घेण्यासाठीचा कॅमेऱ्याची गॅरंटी आहे. माणसाची काय गॅरंटी आहे? मी नेहमी सांगतो महाराज, 1 मिनिट सुद्धा माणसाची गॅरंटी नाहीये. आणि गेलेली संपत्ती कमवता येईल, गेलेली सत्ता परत प्रयत्न करून मिळेल, गेलेला पैसा कमवता येईल, पण बसणारे मंडळी लिहून ठेवा गड्यांनो माझं एक वाक्य, लाईफ इज नॉट वन्स मोर, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले ते 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना. मग एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, भगवंताचं भजन करा, वेळ जीवनामध्ये वाया नका घालू. विश्वास नाही राहिला महाराज देवावर तुमचा आणि माझा. मी दररोज कीर्तनातून एक उदाहरण सांगतो. अरे एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. काय झाली? डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. सुरतच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. जाऊ द्या सुरत, आपल्या धुळेच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला म्हाताऱ्याला काढलं तर डॉक्टरने बिल 15 लाख रुपये काढलं होतं. किती काढलं? 15 लाख. ते 15 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर म्हातारा ढसा रडायला लागलं. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा, हे 15 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत आले तर त्यातले मी 4-5-6 लाख रुपये कमी करतो, फक्त माझी विनंती तुम्ही रडू नका. म्हातारा हसलं आणि म्हातारा डॉक्टरला सांगता, हे डॉक्टर, सुरत नंदुरबार हवेवर माझी 50 एकर जमीन आहे रे, बागायती जमीन आहे, तापीच्या काठची जमीन आहे. 1 एकर 30 ते 40 लाख रुपयाला चालली. अरे तू 25 लाख नाही, 15 लाख नाही, तू जर 50 लाख रुपये बिल काढला असताना रे डॉक्टर, तर 2 मिनिटात मी ते बिल पे केलं असतं रे. एवढा श्रीमंत माणूस आहे. डॉक्टरलाही आश्चर्याचा धक्का बसला. एवढं जर म्हातारा श्रीमंत आहे तर मग 15 लाख रुपयाचं बिल पाहून म्हातारा रडतं का? त्यावेळेस रडता रडता त्या म्हातारा डॉक्टरला सांगू लागलं, डॉक्टर, अरे 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं रे, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 15 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं गड्या, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये होतंय. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, एवढा सुंदर नरदे जगाच्या मालकाने द्यालाय ना, प्रत्येकाने त्याचा विचार केला पाहिजे. अरे लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होता, हा MSEBीचा नियम आहे. नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद होतो, हा ग्रामपंचायतचा GR आहे. अरे नळपट्टी भरली नाही तर ग्रामपंचायत सदस्याला उभं राहता येत नाही, हा ग्रामपंचायतचा GR आहे. मग मला तुम्हाला एवढंच सांगायचं, सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो, पण आतापर्यंत सूर्याने कधीच तुम्हाला आणि मला लाईट बिल नाही पाठवलं. एवढा धो 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 पाऊस पडला, तुमच्या तापीला पाणी आहे, तुमच्या नदीला पाणी आहे, तुमच्या बोरला पाणी आहे, तुमच्या विहिरीला पाणी आहे, कपाशी येते, वांगे येत आहेत, मिरच्या येत आहेत, एवढा माल आपण कमवतो. कधी मेघराजाने तुमच्याकडून नळपट्टी घेतली नाही. मग ज्या देवानं सगळ्या गोष्टी दिल्या त्याच्यासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजेत का नाही महाराज? आणि त्याच्यासाठी काहीच लागत नाही. देवा कारणे भाव तस्मात, बस त्या जगाच्या मालकाला फक्त भगवंताचं भजन लागतं, देवाचं चिंतन लागतं. आणि ते चिंतन जर तुम्ही आम्ही सर्वांनी केलं तर मला वाटतं निश्चित तुमची संसार रूपी नौका पैल तिराला गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. हेही उदाहरण तुकोबराय नाथबाबाला थोडं कमी वाटलं, मग तुकोबरायने जे 3रं उदाहरण दिलं ते किती सुंदर आहे महाराज अभंगाच्या. वस्ती कर बस्ती आला, वस्ती कर बस्ती आला, वस्ती कर बस्ती आला, वस्ती कर बस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. हो हो वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. हो हो वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. काळे उठून गेला, काळे उठून
बाबांनी दिलं किती गोड आहे पहा. एखादा वाट सरू तुमच्या गावाला आलाय, कुठं आलाय? गावाला आलाय. त्याला पुढं तीर्थयात्रेला जायचंय, तो नर्मदा परिक्रमा करत असेल, सायंकाळ झाली आणि त्यानं सांगावं मला तुमच्या तिथं आराम करायचा आहे. तुम्ही म्हणलं काही हरकत नाही, खरा ना. जसा तो वाट सरू तुमच्या तिथे येतो, जे भेटेल ते खातो आणि आराम करतो, बरोबर आहे का नाही? आराम केल्यानंतर सकाळी तुम्ही उठायच्या अगोदर तो वाटसरू काय करतो? आपल्या प्रवासाला निघून जातो. तो वाटसरू विचार करतो का मी इथं मुक्काम केला म्हणजे हे घर माझं आहे, याच्यात माझा हिस्सा आहे, नाही याच्यात माझी भावकी. वस्ती कर वस्ती आला आणि प्रातकाळी उठून केला. प्रातकाळी म्हणजे जसा तो झोपायला आला, जेवण केलं, आराम केला आणि सकाळी उठला 4 वाजता तो जसा उठून जातो, तसं संसारात माणसाने तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी विठोबा रखुमाई, टाळी टाळी एक टाळी 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बसा 2 मिनिटं हात वर करा बरं सर्वांनी. वा 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 करा. पाठीमागचे सर्व तिकडचे वट्यावरचे हा हा करा सर्वांनी. ज्यांना हात दिले त्यांनी करा, ज्यांना नाही त्यांचा भाग सोडून द्या. केले सर्वांनी? 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमाग. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, बोला बोला. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हो तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा
टाळी बाजू घ्या हात खाली घ्या. वा वा. वस्ती कर वस्ती आला. घेतले ना हात खाली. प्रातकाळी उठून गेला, पक्षी अंगणी उतरती, वस्ती कर वस्ती आला. असं जर नेमान तुम्ही जीवन जगले तर नाथ बाबा सांगता शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन. वस्ती कर वस्ती आला न उठून गेला. तशी धारणा जर तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये असेल, पक्षी अंगणात उतरल्यानंतर ते त्यांचं खाद्य खातात आणि निघून जातात, तशी धारणा जर तुमच्याने माझ्या अंतकरणामध्ये संसाराविषयी असेल तर मग ऐसे असता भय कवन. कोणालाच भिण्याची गरज नाहीये. आणि सगळ्यात मोठं भय जर कशाचं असेल तर काळाचं आहे. कशाचं आहे? जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. त्या काळाच्या तोंडात जर तुम्हाला मारायचे असेल तर महाराज सांगतात नाव धड करा सहस्रनामाची, ते हे भव सिंधूशी थडी पावे. आणि असं जर तुम्ही केलं तर फायदा काय? तुका म्हणे काळा, थोडा विको कमी कर. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भाता भरा हरी राम बाने. माझी विनंती गड्यानो तुम्हाला, एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, वेळ नका जीवनात वाया घालू. अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी द्यायला शिका. तुम्ही त्याच्यासाठी नाही वेळ देणार तर तो तुमच्यासाठी कसा देईल? महाराज सांगतात याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करते चलो नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. त्याच्यासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ देईल. नको त्या गोष्टीला आपलं म्हणतात. तुकोबराय सांगतात फलकट तो संसार येते सार भगवंत. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. देवासाठी वेळ द्यायला शिका. कोण वाचवणार आहे महाराज तुम्हाला? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवनिया. तो जगाचा मालक जरी या संसारूपी समुद्रातून तुम्हाला आणि मला वाचवणार आहे तर त्याला तुम्ही आणि मी विनंती करा. देव माझा देव माझा माझा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. त्याला म्हणा देवा तू माझा आहे आणि मी तुझा आहे. आम्ही अनाथ आहोत देवा, तुझे लेकर आहोत. आणि या संसारातून तारणं तुझा काय आहे? स्वभाव आहे. तुम्ही त्याला विनंती करा. नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगा. नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी. नाव किनारे लगाओ प्रभु, नाव किनारे लगाओ प्रभु जी. नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी. नदिया गहरी नाव पुराने, नदिया गहरी नाव पुराने, गहरी नाव पुराने, नदिया गहरी नाव पुराने. जहाज तरावो प्रभु जी, डूबत जहाज तरावो प्रभु जी. नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु. नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे
बसणारी मंडळी विनंती करा त्याला, नाव किनारे लगावो प्रभुजी, नदिया गहरी नाव पुरानी, डूबत जहाज तरावो प्रभुजी, नाव किनारे लगावो प्रभुजी, नाव किनारे. हो, तुम्ही त्या भगवंताला विनंती करा. निश्चित माझा तो जगाचा मालक संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आपल्या भागाचं वैभव असणारे आमचे वेडू गौतम दौलत पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमच्या हितेश भैयाने आणि आमच्या संदीप भैयाने नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम केला. बसणारी मंडळी, जाता जाता मला फक्त तुम्हाला 2-4 गोष्टी सांगायच्या आहे. हे बघा, जीवनामध्ये तरुण पोरांना माझी विनंती, हात जोडून विनंती, पोरांनो, या भारताला पाकिस्तानपासून भीती नाहीये रे, या भारताला बांगलादेशपासून भीती नाहीये, या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये. या देशाला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल ना पोरांनो, तर ती फक्त व्यसनापासून आहे. म्हणून बसलेल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. जीवनामध्ये व्यसन नका करू पोरांनो. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज दिवसातून 3 वेळेस नाही 4 वेळेस नॉनव्हेज खायला लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खाईल, पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर या देशात पाहिली तर 2% सुद्धा सापडणार नाही. आपली पिण्याची टक्केवारी जर पाहिली ना तर 85च्या पुढे गेलोय आपण. कितीच्या? 85% पुढे गेलोय महाराज. आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाय नवरी पेल नसती, तर वरबाप बी पेले आणि वरमाय बी पेले. वरबापनी नवरदेवाचा मामाही पेले आणि नवरदेवाचा नवरीचा मामाही पेले. माझे हात जोडून विनंती, लक्ष द्या. तुमच्या खानदेशामध्ये एक प्रथा खूप चुकीची आहे महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज काय आहे? मी खानदेशात खूप दिवस राहिलो, 7-8 वर्ष आमच्या जनार्दन बाजूसोबत खूप दिवस राहिलो. मला एवढीच विनंती करायची, लक्ष द्या. मुघलांच्या काळामध्ये आपल्या घरातल्या मायमाऊल्या घेऊन जायचे आणि त्यांच्या दारात ते नाचवायचे, ही पूर्वीची पद्धत होती. पण आता लग्नामध्ये हळदीची प्रथा तुमच्या तिकडं काय सांगायची. इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझी विनंती, मायानो, तुमच्यामध्येच मा जिजाबाई साहेब जन्माला येणारे, तुमच्यामध्येच अहिल्याबाई होळकर जन्माला येणारे, तुमच्यामध्येच मीराबाई जन्माला येणारे, तुमच्यामध्येच मुक्ताई जन्माला येणारे, तुमच्यामध्येच झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला येणारे. मायानो, तुमचा जन्म बँडवाल्या समोर नाचण्यासाठी झालेला नाहीये, इतिहास घडवण्यासाठी झालेला आहे. तुमचा जन्म देशाच्या राष्ट्रपती होण्यासाठी झालेला आहे. तुमचा जन्म संभाजी महाराजांसारखा राजा जन्माला घालण्यासाठी झालेला आहे. तुमचा जन्म ज्ञानोबरायसारखा थोर साधू जन्माला घालण्यासाठी झालेला आहे. तुमचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला घालण्यासाठी झाला आहे. माया हो, तुमचा जन्म भगतसिंगासारखा रत्न जन्माला घालण्यासाठी झालेला आहे. तुमचा जन्म महाराणा प्रताप सारख्या राजाचा जन्म घालण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. म्हणून माय माऊल्यांना माझी विनंती, मायानो, आपण लग्नामध्ये नाचताना थोडंफार काहीतरी गोष्टीचं पालन केलं पाहिजेत. आम्ही जर असं बोलायला जाऊ तर लोक म्हणतात महाराज दुनिया चंद्रावर गेली, तुम्ही धोत्रावरच आहे अजून. अजिबात नाही. मी खरं सांगू मायांनो तुम्हाला, भारतानं आतापर्यंत महाराष्ट्रानं कधीच उघड्या नागड्या फिरणाऱ्या बायांचे फोटो घरात नाही लावले महाराज. उघड्या हिरवण्यांचे आपण फोटो पाहू, उघड्या हिरणाऱ्या हिरवण्याचे आपण गाणे पाहू, त्यांचे फोटो पाहू, पण ज्या दिवशी आदर्श नाव पुढे येईल त्या दिवशी घरामध्ये फोटो माझ्या फक्त माझ्या जिजाबाई साहेबाचाच लागलाय. घरामध्ये फोटो फक्त माझ्या अहिल्याबाई होळकरांचाच लागलाय. घरामध्ये फोटो फक्त झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचाच लागलेला आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुमचं जीवन भांड्याच्या काचेच्या भांडेसारखं आहे, म्हणून आपण चांगलं वागा. खूप कठीण काळ येणार आहे पुढे चालून. आता हा पाऊस नाही पडत, हे निसर्गाचा कोप आहे महाराज तुमच्या आणि माझ्यावर. जसा करोना होऊन गेलाय ना, प्रत्येक महात्मा भविष्यवाणी करतोय की उद्या कसं होईल काय होईल काही सांगता येत नाही. मग कोणता दिवस कसा येण्याच्या अगोदर आपलं चाललंयच ना महाराज. 8-8, 9-9, 5-5, 6-6 वर्षाच्या मुलीवर जर 50-50 वर्षाचा माणूस बलात्कार करायला लागला तर निसर्ग किती दिवस तुमचा आणि माझा ऐकणार आहे? अजिबात नाहीये. निसर्गाच्या विरोधात प्रवास चालू आहे तुमचा आणि माझा. आणि निसर्गाच्या विरोधात ज्या दिवशी प्रवास करसाल
त्या दिवशी सृष्टी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करा, जीवनामध्ये व्यसन नका करू. तरुण पोरांना माझी विनंती, कष्ट करा, मेहनत करा, पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याच्या लेकीवाळीचंही जीवन बर्बाद नका करू. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. प्रत्येकाने मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे. अरे पहेलगामला आपल्या 27 ते 28 लोकांना मारलं, त्यावेळेस त्यांना विचारलं नाही तू राजपूत आहे म्हणून, त्यांना विचारलं नाही तू पाटील आहे म्हणून, त्यांना विचारलं नाही तू माळी म्हणून, त्यांना विचारलं नाही तू कुंभारे म्हणून, त्यांना विचारलं नाही तू धनगरे म्हणून. त्यांना ज्या गोळ्या घातल्या त्या हिंदू म्हणून घातल्या. महाराज काय घातल्या? हिंदू म्हणून घातल्या. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, अंतकरणातली जात काढा आणि प्रत्येकाने एकत्रित या आणि प्रत्येकाच्या मुखातून एक शब्द येऊ द्या, मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे. ही भूमिका जर आपण प्रत्येकाने ठेवली तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. ज्या दिवशी मायबाप जाईल ना त्या दिवशी निश्चित मनुष्य पोरका होतो. बसणारी मंडळी, अरे कधी आपल्याला मायबापाचं महत्त्व कळणार आहे? पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्या दिवशी जीवनातली माय जाईल ना, ज्या दिवशी जीवनातला बाप जाईल त्या दिवशी निश्चित मनुष्य पोरका होतो. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले. सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला. माझी जवाई साहेबांनी प्रश्न केला, राजे काय झालं रडायला तुम्हाला? तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान, मग रडता का? त्यावेळेस रडता रडता या जनतेचा लाडका राजा आपल्याला सांगत होता, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचा मुकुट माझ्या डोक्यामध्ये, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकुम माझा बाप शहाजीराजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी माणसाच्या जीवनातला आधार वर जातो. ज्या दिवशी आई जाईल त्या दिवशी प्रेम जाईल. अरे ज्या किती नामांकित कीर्तनकार व्हा, देशाचे पंतप्रधान व्हा, काम संपून ज्यावेळेस रात्री 2 वाजता घरी जाता दरवाजावर थाप टाका, ए अगं दार उघड, बायको दिशी दार उघडती, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहते. तेवढ्याच रात्री तुमची आई 2 वाजता तुम्हाला आवाज, ए शांत बसा, तेवढ्याच रात्री 2 वाजता तुमची आई सांगते, बाळ्या 2 वाजले, मा एवढा उशीर असतो का? आपण सांगू आई खूप दूर कीर्तन होतं ग. 2 वाजता तुमच्या आईच्या मुखातून पहिला शब्द येतो, बाळ्या जेवलास का तू? रात्री 2 वाजता 3 वाजता जेवला का तू म्हणणारी या जगामध्ये फक्त आई आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग, कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येक मंडळीला माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. आमच्या संदीप भैयाला, आमच्या हितेश भैयाला द्यावे तेवढे धन्यवाद. किती गोड कार्यक्रम केला. मी नारदाच्या गादीवरून सांगू तुम्हाला, तुमचे वडील ज्या ठिकाणी असतील, संदीप भैया, हितेश भैया,
तिथून जो हा कार्यक्रम पाहत असेल, हा बसलेला समाज, सगळे गायक वादक, एवढं हे सुंदर नियोजन ज्यावेळेस पाहत असेल, तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो की तुमच्या बापाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असतील, एवढं गोड नियोजन तुम्ही केलंय महाराज. दोन्ही हात वर केले असतील तुमच्या बापाने आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देत असेल. धन्य आहे ती माय की त्या मायने एवढे सोन्यासारखे लेकरं जन्माला घातले. खूप कार्यक्रमाची तळमळ. ते म्हणे दादा आपल्याला असा कार्यक्रम करायचा, जसं एखाद्या शावकाराने आपल्या पोरीच्या लग्नासाठी मला हे लावायचं, मला ते जेवण करायचं, मला असं करायचं, मला तसं करायचं. गावात ज्यावेळेस मी प्रवेश केला आणि गावातलं ते वातावरण पाहिलं तर मला नेमकं वाटत होतं मी दिवाळीला चाललो का कशाला चाललो. एवढे फटाके, एवढं सुंदर नियोजन आमच्या हितेश भैयाने आणि आमच्या संदीप दादाने केलं. निश्चित या कार्यक्रमातून जे लोक आपल्या बापाला बोलत नसतील, या कार्यक्रमातून जे लोक आपल्या आईला बोलत नसतील, या कार्यक्रमातून जे लोक आपल्या मायबापाला सांभाळत नसतील, ते जर या कीर्तनात उपस्थित असतील तर हे सगळं ऐश्वर्य संपन्न कार्यक्रम ज्यावेळेस पाहत असेल हितेश भैया, संदीप भैया, तर त्या लोकांना लाज वाटत असेल. अरे ह्या पोरांनी बाप मेल्यानंतर सुद्धा एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम केलाय. आपण जिवंत बापाला बोलत नाही. निश्चित आजपासून तो त्याच्या बापाची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. हा आदर्श या कार्यक्रमातून झालाय. म्हणून पुन्हा एकदा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं वैभव असणारं आमचे नागेश दादा गोळे, दादांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. ज्यांनी गोड असं गायन केलं, माझे बंधुवत माझ्यावर प्रेम करणारे आमचे धनंजय दादा शेळके आहेत. आणि आज आवर्जून उपस्थित असणारं अख्ख्या महाराष्ट्राचा एक लाडका आवाज आमचे प्रदीप महाराज बनकर उर्फ चिल्याबाळ, दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. सुंदर वारकरी शिक्षण संस्थेतले जे छोटे छोटे मुलं आहेत, आमचे सचिन दादा, त्यांच्या संस्थेतले छोटे छोटे मुलं आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित दादांचं नाव काय, किरण दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातील जेवढे काही नामांकित कथाकार आहे त्यांच्यासोबत झाकीची सेवा करणारे आमचे दादा, दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. सर्वच मंडळी तुम्ही अगदी सुंदर नियोजन, आहा से आहा तक, हे नियोजन कसं आहे, आहा से आहा तक. आंधळा माणूस सुद्धा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर म्हणून किती सुंदर आहे. डोळ्यावाले तर म्हणतीलच. आंधळ्याला जर या शाळेत आणलं आणि त्याला विचारलं का रे बाबा कार्यक्रम कसा झाला आमचा संदीप भैयाचा, हितेश भैयाचा, तो आंधळा म्हणाल आतापर्यंत आमच्या गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम कधी झाला नाहीये आणि याच्या नंतरही होईल काही सांगता येत नाहीये. म्हणून खूप सुंदर कार्यक्रम. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांची माईक सिस्टीम, तुमचं जिल्हा धुळे पण अख्ख्या महाराष्ट्रावर ज्यानं कमी वयात राज्य केलं असा असणार आमचा नंदू, नंदूसाठी सुद्धा सर्वांनी टाळी वाजवा. सर्वच मंडळी पंचक्रोशीतील तालुक्यातून 25-30 खेड्यामधून आलेले सगळे माझे पितृवर्ग, माता मावल्या, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानेश्वरी माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.